मराठा समाजाच्या सर्वेक्षणाच्या आदेशानंतर आता जातनिहाय जनगणनेची मागणी छगन भुजबळ यांनी केली। तसंच कुणाकुणाला ओबीसी प्रमाणपत्र देणार असा भुजबळांनी प्रश्न विचारला। तसंच मनोज जरांगे पाटील आकडे फुगवून सांगत असल्याचा आरोप देखील भुजबळांनी केल्यामुळे एक नवा वाद सुरू झालाय। मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षात आता नव्या मुद्द्यावरून वाद सुरू झालाय। छगन भुजबळांच्या मागणीनं नवीन चर्चा सुरू झाली आहे। कारण मराठा समाजातच 7 दिवसात सर्वेक्षण केलं जाणार आहे। त्यासाठी 2 लाख प्रगणक काम करणार आहेत। सर्व मराठा कुटुंबांची माहिती मिळवण्यासाठी ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे। सर्वेक्षणाच्या कामाला एम्पिरिकल डेटा गोळा करणं असं नाव देण्यात आलंय। तहसीलदार, कलेक्टर, विभागीय अधिकारी, नोडल ऑफिसर यांना यासाठीचे आदेश देण्यात आले। त्याच आधारे छगन भुजबळ यांनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे। 15 दिवसांमध्ये हे जर सगळं सर्वेक्षण एवढं होऊ शकतं आहे तर सर्वच महाराष्ट्रामध्ये जाती जनगणना करा ना। हे जर 15 दिवसात होईल तर ते 2-2.5 महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि कायमचा हा प्रश्न जो आहे हा संपेल। राज्यात सापडत असलेल्या कुणबी नोंदीवरही छगन भुजबळांनी टोप टाकली। मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या वाढतच चालल्या असून चुकीच्या गोष्टींना आम्ही विरोधच करणार असल्याचं भुजबळांनी ठणकावलं। कुणाकुणाला ओबीसी प्रमाणपत्र देणार असा सवालही छगन भुजबळांनी उपस्थित केलाय। फार चुकीच्या पद्धतीने सुद्धा जे आहेत दाखले सापडतात आणि त्याची नोंद पण म्हणजे जैन, लिंगायत, सुतार, अगदी माळी समाज यांचे सुद्धा दाखले कुणबी म्हणून सापडत आहेत। त्यामुळं हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे की बा आता मग कुणाकुणाला असे कुणबी दाखले देणार आहात आणि ओबीसीमध्ये आपण घेणार आहोत। जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी राज्यातील ओबीसी नेत्यांकडून सातत्याने केली जात आहे। बिहारमध्ये नुकतीच जातनिहाय जनगणना करण्यात आली आहे। त्या आधारे छगन भुजबळ यांनी मागणी केली आहे। त्यामुळे सरकारकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। मागासवर्ग आयोगावरती काही दबाव आहे का? सरकारचा काही दबाव आहे का? कशामध्ये? मागासवर्ग आयोगांचे सदस्य असतील, अध्यक्ष असतील। 1 मिनिट, अशा पद्धतीनं कुठलाही दबाव नाही। माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला जास्तीची माहिती असेल तर आपण सांगू शकतो। छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांवर टोप टाकल्यानं पुन्हा वादाची ठिणगी पेटली आहे। वेगळं बोलतोय, बदली ते सारख्या त्याच्या मागण्या बदलात मराठ्याला हे देऊ नका, मराठ्याला ते देऊ नका। गोरगरीब ओबीसी बांधवांना उगाच तो येड्यात काढायला लागलाय त्याच्या राजकीय स्वार्थापोटी। ते काय आहे ते राजकारणी माणूस आणि राजकारणी माणूस स्वतःचा राजकीय फायदाच बघत असतो। त्यामुळं ओबीसी बांधवांच्या लक्षात आलेलं आहे आता की हे राजकारणासाठी आपला वापर करायला लागलाय। मराठा समाजाच्या सर्वेक्षणात कोणती माहिती समोर येते याकडे राज्याचं लक्ष लागलंय। त्यातच छगन भुजबळांनी केलेली जातीनिहाय जनगणनेची मागणी मान्य होईल का हा प्रश्नही आता निर्माण झालाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।